आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर वर्षभरानंतर मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत येऊन धडकतोय. मंगळवारी 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चा मुंबईत निघणार आहे. मुंबईतल्या म्हणजे भायखळ्यामधल्या राणीच्या बागेपासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होणार आहेत. हा जो भव्य दिव्य मोर्चा राज्याच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत निघतोय, तर हा सत्ताधारी वर्गाला मराठा समाजाचा शेवटचा इशारा आहे का? सत्ताधारी वर्ग ज्यामध्ये मराठा समाजाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सरकार यांचा समावेश होतो, या सत्ताधारी वर्गाला मराठा समाजाचं हे शेवटचं निर्वाणीचं सांगणं आहे का? मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातली पहिली स्वाभाविक मागणी आहे ती आरक्षणाची. आरक्षणाचा प्रश्न हा हायकोर्टात जरी असला तरी राज्य सरकारची तशी इच्छाशक्ती आहे का की खरंच मराठे हे आर्थिकदृष्ट्या बरोबरच सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागासलेले आहेत आणि त्यांना आता आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर ते नेमकं कोर्टाच्या कसोटीवर टिकणारं, घटनेला आधारित असं आरक्षण द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं, त्या दृष्टीनं राज्य सरकारची खरंच काही तयारी आहे का? आणि समाजाचे म्हणून जे प्रश्न गेल्या वर्षभरात राज्य सरकारकडून हाताळले गेले, आश्वासनं दिली गेली, काही योजना जाहीर केल्या, त्या अजूनही कागदावर असतील तर त्या का आहेत? त्यासाठी राज्य सरकार काय करत आहे, सत्ताधारी पक्ष काय करत आहे, हे आपण आज विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा समाजाचा एक युवक प्रतिनिधी ॲडव्होकेट विशाल कदमसुद्धा आहे. तसंच आपल्यासोबत शिवप्रहार या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नेते संजीव भोर आहेत. आपल्यासोबत मराठा मोर्चाच्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा असणारा, मराठा मोर्चाची सोशल मीडियाची बाजू सांभाळणारा भैया पाटीलसुद्धा आहे. आपल्यासोबत मराठा समाजाच्या आयोजनामध्ये काम करणारा अमित वानखेडे हा एक कार्यकर्तासुद्धा आहे. तसंच आपल्यासोबत औरंगाबादवरनं ॲडव्होकेट स्वाती नखाते ही युवक प्रतिनिधीसुद्धा आहे, जी मराठा समाजाच्या मुलींचं प्रतिनिधित्व या मोर्चात करत आलेली आहे. मी या सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे जो स्वाभाविक अनेकांच्या मनात आहे. पहिला प्रश्न मी साहजिकच विशाल कदम याला विचारतोय, कारण विशाल कदम हा असा युवक प्रतिनिधी मराठा समाजाचा आहे की ज्याला स्वतःची मतं तो आग्रहाखातर मांडत आलेला आहे. टीका सहन करून तो आपली मतं मांडतोय. त्यालाच हा मी प्रश्न विचारतोय. जेव्हा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे असं म्हणता, पण तो सामाजिकदृष्ट्या कमकुवत नाही असे इतर समाज म्हणत असतो, तेव्हा मराठा प्रतिनिधी म्हणून आरक्षण आम्हाला हवंच आहे असा जेव्हा तुम्ही पुरस्कार करत आग्रही मागणी करता, तेव्हा ती न्यायालयाच्या, घटनेच्या चौकटीत बसणारी आपली मागणी आहे याचा विचार करता का? हो, नक्कीच. आम्ही न्यायालयाच्या आणि संविधानाच्या चौकटीमध्ये आम्हाला आरक्षण हवं आहे. कारण मंडल आयोगानं जे निकष तयार केले होते सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे, त्यामध्ये मराठा समाज 100% यशस्वी होतो. परंतु ज्यावेळेला मंडल आयोगाचं कामकाज सुरू होतं त्यावेळेला मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सगळे आमचे नेते हे झोपलेले होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी त्यावेळेला कसल्याही पद्धतीचं प्रयत्न केलेले नाहीत. आज मराठा समाजातले विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना कसल्याही प्रकारच्या नोकऱ्या नाहीत. बेरोजगारीचं प्रमाण मराठा समाजातलं वाढलेलं आहे. ऊसतोड कामगार असेल, घरेलू कामगार असेल, अशा पद्धतीचं काम करून मराठा समाजाला जीवन जगावं लागतं आहे. मराठा समाजामध्ये कुपोषणाचं देखील प्रमाण वाढतं आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण हवं आहे आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये आम्हाला मिळू शकतं यावरती आमचा ठाम विश्वास आहे. परंतु सरकार जाणीवपूर्वक यामध्ये वाद लावण्यासाठी काही गोष्टी मध्ये आणून यामध्ये कसा मराठ्यांवर अन्याय होईल याच्याच दृष्टीनं प्रयत्न करते असं मला वाटतं. ठीक आहे,
मराठा समाजावरच अन्याय कसा होईल असे प्रयत्न होताना इतर समाजाकडून सरकारकडून वाटतंय असं त्यांचं म्हणणं आहे. शिवानंद भानुसे, तुम्ही संभाजी ब्रिगेड, आता तुमची संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष पण झालेला आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा आता सार्वजनिक जीवनात आलेलात, तुम्हालासुद्धा प्रश्न करण्याचा अधिकार आम्हा पत्रकारांना मिळालेला आहे. संभाजी ब्रिगेडची भूमिका गेल्या 20 वर्षामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन नेहमी वादातीत राहिलेली आहे. तुमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मराठा सेवा संघाचे, त्यांच्या भूमिकेवर आधारित हे सरकार वागतंय अशीही टीका होते आहे. मग सर्व मराठे हे मूळचे कुणबी आहेत म्हणून त्यांचा कुणब्यांमध्ये म्हणजे सध्याच्या OBCमध्ये समावेश करावा अशी भूमिका घेतलेली मला आठवते. आता कोणती भूमिका आहे याविषयी मी अनभिज्ञ आहे. पण आपण जेव्हा एक भूमिका घेऊन लढा देतो आणि मग कायद्याच्या कसोटीवर ती भूमिका टिकत नाही, मग पुन्हा आपण पलटी खातो, असं काहीसं आता तुमच्या स्तरावरती आहे? सर्वप्रथम जय जिजाऊ. अशीच कसं आहे की 1990पासून मराठा सेवा संघ अर्थात खेडेकर साहेब आणि त्यांचे सहकारी सर्वांनीच हा आरक्षणाचा लढा सुरू ठेवलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये SC, ST आणि OBC हे घटनेत बसणारं आरक्षण आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आरक्षण दिलं जाईल ते कोर्टात टिकणार नाही हे सगळ्यांनाच आपल्याला माहीत आहे. त्यामुळं तोच आग्रह आम्ही धरलेला आहे. अगदी कालेलकर आयोगापासून जर विचार केला तर कालेलकर आयोगामध्ये मराठा म्हणून कुणबी, मराठा म्हणून OBC असाही प्रयत्न झालेला होता, परंतु नंतर तो झाला नाही. त्यानंतर OBC म्हणूनच 1% 2% का होईना आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाजाला त्याचा काहीच फायदा होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. मुळात आपण जर पूर्वीपासून बघत आलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला, तर ते क्षत्रिय नाहीत. संत तुकाराम म्हणतात बरं झालं देवा कुणबी झालो. शाहू महाराजांना सुद्धा वेदयुक्त म्हणण्याच्या ऐवजी पुराणयुक्त म्हटलं गेलं. एवढंच काय तर जिजाऊ आणि शहाजी राजांचा विवाह होत असताना सुद्धा मराठवाड्यातले जे भोसले आहेत ते 92 कुळी आहेत आणि सिंदखेड राजाचे जाधव आहेत ते 96 कुळी आहेत. मग तिकडे 96 कुळी असून सुद्धा बरेच ते OBCमध्ये आहेत, म्हणजे कुणबी आहेत. आम्हाला एकच म्हणायचं आहे की विदर्भातले कुणबी, खानदेशमधले कुणबी किंवा कोकणमधले कुणबी तसे मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातले हे सर्व कुणबीच आहेत. त्याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वराच्या अभंगात असं म्हटलं गेलं आहे की माझी मराठाची बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. तर टागोर असं म्हणतात राष्ट्रगीतामध्ये, पंजाब सिंध गुजरात मराठा, म्हणजे मराठा हा समूह आहे महाराष्ट्रात राहणारा, समूहवाचक शब्द आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चांबार, मराठा कुंभार असंच होतं. बाकीच्यांनी मराठा शब्द काढून टाकला, ते तो शब्द ठेवला. मराठ्यांनी मात्र कुणबी काढून टाकला आणि मराठा ठेवला. असं झालं, त्यामुळं मराठ्यांवर अन्याय झाला. हा बहुसंख्य समाज आहे महाराष्ट्रामध्ये. कदाचित हा सत्ताधारी आहे, मग 160 घराणे आणि मग तो आजपर्यंत सत्तेत आहे, अशी अनेक प्रकारची टीका मराठ्यांवर होत गेली. आणि निळू फुले सुद्धा म्हणतात, जो पाटील मी ज्या चित्रपटामध्ये रंगवलेला आहे तो मला महाराष्ट्रात कुठेही भेटलेला नाही. म्हणजे सरंजामी मराठा, अन्याय करणारा मराठा, स्त्रींवर अन्याय करणारा मराठा, अशा पद्धतीची प्रतिमा मराठाची रंगवली गेली. मराठा सेवा संघाच्या बाबतीत हा सकारात्मक विचार, फुलेशाह आंबेडकरांचा विचार आम्ही सातत्यानं सांगत आलो. परंतु याचा विपर्यास करण्याचं काम किंवा हे चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचं कामसुद्धा या महाराष्ट्रात झालेलं आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी अतिशय 90पासून तर आतापर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्याची भेट घेतलेली आहे. भूमिका ठाम आहे, कारण घटनेत ते बसणार आहे म्हणून त्या पद्धतीची भूमिका आजही आमची ठाम आहे. डळमळीत वगैरे अजिबात नाही. तीच भूमिका आहे की मराठ्यांचा OBC अर्थात कुणबी म्हणून समावेश करावा. आणि जर बाकी OBCंना तिची भीती वाटत असेल तर माझा साधा प्रश्न आहे की 2001 पासून ते 17पर्यंत जवळपास 40 जातीचा समावेश OBCमध्ये झाला आहे. तो समितीमार्फत झाला असेल, आयोगामार्फत झाला असेल. एवढंच काय तर नोव्हेंबर 2016मध्ये 10 जातींचा समावेश झाला. मग त्या जातींचा समावेश होतो त्यावेळी प्रॉब्लेम येत नाहीत आणि मग मराठ्यांचाच झाला तर का प्रॉब्लेम येतो? बरं ठीक आहे सर, एकच माझा मुद्दा असा आहे की जर समजा मराठा समावेश झाल्यानंतर बाकीच्यांवर अन्याय होत असेल तर जसं विजय NT अबकडं केलेलं आहे तसं केंद्रामध्ये OBC आणि इकडे OBC अ, OBC ब वाढलेली जी टक्केवारी आहे म्हणजे 123वी घटनादुरुस्ती करून ते सुद्धा करणं शक्य आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल ते सहज होऊ शकतं. सोबत शिवप्रहारचे नेते मराठा समाजाच्या या मोर्चासाठी सर्वात आधी ज्यांनी उडी घेतली मोर्चामध्ये ते संजीव भोर आहेत. संजीव भोर, बरोबर 9 ऑगस्ट 2016मध्ये पहिला मोर्चा कोपर्डीला निघाला
औरंगाबादला निघाला. हा पहिला मोर्चा जो खऱ्या अर्थानं मराठा मूक क्रांती मोर्चा म्हणून नावारूपाला आला आणि 5 लाख लोक औरंगाबादमध्ये रस्त्यावर आल्यावर सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. पत्रकार म्हणून मलाही उत्सुकता निर्माण झाली की अरे, मराठा समाज जो कधी एकवटत नाही असं आपण वाचत आलो, बोलत आलो, एवढा मोठ्या संख्येनं रस्त्यावर कसा काय हा समाज आला? चांगल्या चांगल्या घरातल्या बायका पैठण्या घालून मोर्चात सहभागी व्हायला लागल्या. तिथं फाटके चांगले सगळेच एकत्र यायला लागले. कसं काय? म्हणून मी सुद्धा ते मोर्चे कव्हर केले. प्रश्न असा आहे की 1 वर्षापूर्वी मोर्चात सहभागी होणाऱ्यांची जी धग होती ती आजही कायम आहे या मुंबई मोर्चाच्या निमित्तानं, की खरंच गेल्या वर्षभरात नव्या सरकारनं तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण होत आहेत नाही होत आहेत तो भाग वेगळा, पण या मराठा मोर्चाचा आत्मा आजही आरक्षण हाच आहे असं वाटतं का? आरक्षण आणि ज्या काही मागण्या, एकंदरीत 20 मागण्या आम्ही मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारकडं आदर्श आचारसंहितेच्या माध्यमातून काढलेल्या मोर्चांमधून केल्या. ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या कुठल्याही सुटलेल्या नाहीत आणि एवढ्या मोठ्या ताकदीने संख्येने समाज रस्त्यावर उतरल्यानंतर आणि इतक्या शांततेच्या मार्गाने इतर समूह जेव्हा अगदी मोजक्या संख्येने रस्त्यावर येतात तेव्हा वेळोवेळी आपण उद्रेक पाहिलेला आहे, जाळपोळ पाहिलेली आहे, तोडफोड पाहिलेली आहे. मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला, मात्र कुठलाही उद्रेक नाही, राष्ट्रीय मालमत्तेची कुठली हानी नाही. एवढ्या शांततेत लोकशाही मार्गाने मराठ्यांनी आपल्या मागण्या पुढे केलेल्या असतानाही वर्षभरात मराठा समाजाच्या हातात काहीच आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून समाजातला रोष असेल, समाजातली निषेधाची जी सुप्त शक्ती आहे ती आजही टिकून आहे. जरी वर्ष गेलेलं असेल तरीही तुम्ही आपण 9 ऑगस्टला बुधवारी मुंबईत पाहू शकता, लाखोच्या संख्येने मुंबईत अशा एवढ्या मोठ्या संख्येने कुठलाही समाज यापूर्वी कधीही आलेला नसेल. आम्ही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आंदोलन बुधवारी 9 ऑगस्टला क्रांतिदिनी मुंबईत करीत आहोत, कारण आमचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि जोपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत समाज आंदोलनातून हटणार नाही, ही आमची मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळं पुलाखालून वर्षभरात खूप पाणी वाहून गेलेलं असलं तरी आम्ही हा संघर्षच मुळात ज्याच्यासाठी उभा राहिला ना, आपण म्हणतो की ज्याचं जळतं त्याला कळतं, हा संघर्ष हा आपल्या समस्या, ज्वलंत समस्यांसाठी राहिलेला आहे. हा कुणी चिथावणी देऊन, कुणी त्याला प्रोत्साहन देऊन एवढी माणसं रस्त्यावर येऊ शकत नाहीत लाखोच्या संख्येने. समाजाची अवस्था अतिशय विदारक झालेली आहे. मराठा समाजाची अवस्था देशोधडीला लागलेला आहे समाज. आणि जुन्या ज्या काही मराठा समाजासाठी जी काही घोषणावं, वेगवेगळी उपमा दिल्या जायच्या, पाटील वाड्यातले, गड्यातले, देशमुख वगैरे, यातून आम्ही बाहेर आलेलो आहे. हे आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चे काढून आम्ही दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्यासोबत औरंगाबादवरनं ॲडव्होकेट स्वाती नखाते सुद्धा आहे. स्वाती, तू सुद्धा बहुतेक मोर्चांमध्ये सहभागी झालेली आहे. अगदी पहिल्या 9 ऑगस्ट 2016च्या औरंगाबादच्या मोर्चापासून जवळजवळ सर्वच मोर्चांमध्ये तू सहभागी झालेली आहेस. ज्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाच्या महिला या मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत त्यांच्या लेखी काय विचार दिसतोय? आणि माझा महत्त्वाचा प्रश्न अजूनही तोच आहे की ठीक आहे, मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या काळाच्या ओघात कमकुवत झालेला आहे, दुर्बल झालेला आहे, पण तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे का याचं समर्पक उत्तर अजूनही मला मिळत नाही आहे. तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला झाला असेल तर कसा झाला आहे? मी ॲडव्होकेट स्वाती नखाते. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय आणि रामराम मावळे. तुम्ही जसं विचारलं की मराठा क्रांती दिना दिवशी हा जो मोर्चा निघाला तर तो क्रांती दिना दिवशी 9 ऑगस्टला क्रांती चौकातनं आणि तो क्रांतिकारी मोर्चा निघाला. महाराष्ट्राला म्हणजे माहिती आहे की तो संभाजीनगरमधनं म्हणजेच औरंगाबादमधनं निघाला.
जवळपास मी 35 मोर्चे अटेंड केले. या मोर्चांमध्ये महिलांची जी संख्या होती ती अप्रतिम होती. कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चूल आणि मूल या भूमिकेतली स्त्री म्हणजे पडद्याच्या पाठीमागं, पण जेव्हा कोपर्डीमध्ये एखाद्या मुलीवरती म्हणजे एका वयानं लहान असलेल्या मुलीवरती अन्याय अत्याचार होऊन तिची हत्या होते, विचार करा. एका महिलेवर अन्याय झाल्यानंतर मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांनी या मोर्चांमध्ये सहभाग घेऊन महिलांवरच्या अत्याचारावरती निषेध दर्शवला. आणि त्या महिला प्रत्येक ठिकाणी, औरंगाबाद असेल, मला एक खूप चांगलं वाटलं शेलार साहेब तुमचं की तुम्ही बरोबर आकडा घेतला की संभाजीनगरमध्ये 5 लाख संख्या होती. मुळात की मीडियामध्ये वेगवेगळ्या संख्या येतात आणि सगळ्यात शेवटी कळतं की मोर्चात लोक कधी आली. हा मुद्दा मी मुद्दामून मांडते कारण मुंबईमध्ये महामोर्चा होणार आहे आणि सुरुवातीला वेगवेगळी संख्या येते आणि शेवटी समाज सांगतो ती संख्या येते. तर महाराष्ट्र नंबर 1च्या माध्यमातून जी खरोखर संख्या ती एक दाखवावी आणि वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून जो मोर्चांची संख्या ती दाखवावी. मूळ मुद्दा की महिला ह्या वेगवेगळ्या संख्येनं सहभागी झाल्या आणि आता जो मुंबईला महामोर्चा होणार आहे त्यात जगात आतापर्यंत कोणत्याही चळवळीत आणि कोणत्याही मोर्चात महिला जेवढ्या संख्येने उपस्थित नसतील त्याच्या दुपटीनं तिपटीनं ह्या मुंबईला महिला पुरुषांपेक्षा जास्त येतील. कारण सुरुवात ही महिलेच्या अन्याय अत्याचारावरनं झाली, नंतर आरक्षण असेल, नंतर अॅट्रॉसिटी असेल, नंतर की नाही कोपर्डी असेल, त्याचबरोबर आपला स्वामीनाथन आयोग असेल आणि गड किल्ल्यांचं संरक्षण असेल, ह्या प्रमुख 5-6 मागण्या आणि त्याच्यानंतरच्या मागण्या, या सगळ्या मागण्या जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही ना, मराठा समाजातल्या महिला, मी सांगते महिला शांत बसणार नाहीत. पुरुष तर आमच्या सोबत आमच्या पाठीशी आहेत आणि आज राखी पौर्णिमेची मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगते, मी भावांनो, ज्या बहिणीवर अत्याचार झाल्यानंतर मराठा समाज एकवटलाय त्याच इथून पुढच्या बहिणीच्या संरक्षणासाठी तुम्हाला मुंबईच्या मराठा क्रांती मूक मोर्चाला सकल मराठा समाजाच्या वतीने यायचंय. ठीक आहे, एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की वेगवेगळ्या समाजाचे, मराठा समाजाचंच नाही तर वेगवेगळ्या समाजाचे जे मोर्चे निघाले त्यामध्ये युवक नेतृत्व पुढं आलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं पुढं आलं आहे. स्वाती नकाते सुद्धा एक त्याचं स्वाभाविक उदाहरण आहे. आपल्यासोबत भैया पाटील आहे. भैया, तू या मराठा मोर्चाच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतोय, सोशल मीडियाची बाजू तू सांभाळतोयस. मी त्यावरती तुला सध्या प्रश्न विचारणार नाही, पण मराठा समाजाचा एक मुलगा म्हणून जेव्हा तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्तरावरच्या परीक्षा असतील, शिक्षणामधले प्रवेश असतील किंवा शिक्षण फी असेल, या दृष्टीनं जेव्हा तुम्ही समाजाकडे बघता आणि तिथली ज्या मुलांना संधी नाकारली जाते वगैरे असं तुमचं अरण्यरुदन तुम्ही करत असता मराठा समाज म्हणून, पण खरंच ही परिस्थिती आहे का की आज खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची फी भरता येत नाही किंवा पाहिजे तिथे प्रवेश मिळत नाही आहे किंवा मंडल आयोगाचे फायदे OBC समाजाला खूप जास्त मिळाले, त्यात मराठा समाज झुरतोय, त्यातला ज्या मुलगा कमी पडतोय, नेमकं काय होतं आहे? एक 12वीला आलेला मुलगा मराठा समाजाचा, त्याला आज काय वाटतं? सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या वगैरे गोष्टी करताय. मराठा समाजाची स्थिती अशी आली आहे की 10वीपर्यंत शिक्षण कसं घ्यावं इतकी म्हणजे वाईट परिस्थिती म्हणजे मी मराठवाडा आणि उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये बघतो की 10वी नंतर जे म्हणजे गाव सोडून शाळा शिकायची असते तर हॉस्टेलचा खर्च, त्या कॉलेजची फीस हे सुद्धा भरणं अशक्य होतं. म्हणजे 12वीपर्यंतचं शिक्षण रडत पडत घ्यावं लागतं. ते शिक्षण झाल्यानंतर त्याला लगेच इन्स्टंट काहीतरी नोकरी वगैरे मिळायची एक अपेक्षा असते, ती तर आता तर शक्यच नाही 12वी नंतर. आणि 12वीच्या नंतर म्हणजे बरेच मुले 10वीलाच गळतात, नंतर 12वीला गळतात. उरले सुरले खूप कष्ट करून काम करून डिग्री कंप्लीट करतात. नंतर स्पर्धा परीक्षेचा प्रश्न येतो. 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षेला 2-3 अटेम्प्ट तरी द्यावं लागतात. तर तितकं जो तग धरण्याची शक्ती आज मराठा मुलांमध्ये नाही आहे. आज जो उद्रेक होतो आहे याच मुलांचा आहे की आज त्यांचे म्हणजे दुष्काळामध्ये बाप असतो, 3 वर्ष बाप दुष्काळात असतो आणि ते पैसे ते कसे तरी ते करून आपल्या मुलाला पाठवतात आणि त्या याच्यामध्ये गुजराण करून मुलाला सगळे शिक्षण घ्यायचं असतं आणि इतक्या बिकट परिस्थितीमध्ये पुढे काही हाताला काहीच लागत नाही. त्यामुळे एक नैराश्याचं वातावरण आलं आणि हेच नैराश्य, आक्रोश मराठा क्रांती मोर्चामुळे एक त्याचा उद्रेक होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. युवक त्यामुळे त्यांना एक आशा आहे की याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह होईल, आपल्याला काहीतरी
साध्य करता येईल, त्यामुळे सगळेजण याच्यामधून आपला आक्रोश व्यक्त करतात. मला नेहमीच महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय प्रश्नावर बोलताना विदर्भातून जर का कोणी प्रतिनिधी आला तर त्याच्याशी बोलायला आवडतं, कारण विदर्भ त्याही बाबतीत बराचसा मागे राहतो, स्वतःहून राहतो. पण मराठा मोर्चाच्या आयोजनामध्ये विदर्भात जेव्हा हा मोर्चा गेला तेव्हा तो मराठा कुणबी क्रांती मोर्चा झाला. आणि मीच पहिल्यांदा हे महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं की मराठा समाज म्हणतो तेव्हा त्यामध्ये कुणबी समाज हा एक फॅक्टर आहे, त्यामध्ये सुद्धा काही फ्रॅक्शन्स आहेत ज्यांचा आरक्षणाला मराठ्यांच्या विरोधही आहे, काहींचा पाठिंबाही आहे, काही छुप्या पद्धतीनं विरोध करतात तर काही उघड पद्धतीनं करतात. पण कुणबी हा फॅक्टर असा आहे की त्यांनाच त्यांचं अस्तित्व माहिती नाही आहे. ते फोटोसाठी शिवाजी महाराज म्हणत आहेत, पण जेव्हा आरक्षणावरती गदा येईल आपल्या असं म्हटल्यावरती 96 कोळी मराठ्यांना बाजूला सारण्याची भूमिका घेतात असं अनेकांना वाटतं आहे. अमित, तू ज्या भागातून आला आहेस, खास करून यवतमाळ जिल्ह्यातून आलेला आहेस, तर अशा वेळी विदर्भामध्ये मराठा मोर्चांना घेऊन आणि खास करून मराठ्यांच्या आरक्षणाला घेऊन कशा पद्धतीचा विचार होतो आहे? प्रमुख म्हटलं तर विदर्भात जास्त आमच्या कुणबी समाज आहे. पंजाबराव देशमुखांनी त्या काळात समाजात जनजागृती करून जवळपास 80 ते 85% लोक कुणबी आले. परंतु आमचेच नातेवाईक म्हणजे नात्यातले रक्तातले सर्व ते मराठा, म्हणजे पूर्ण अशी भेसळ झालेली आहे विदर्भात. म्हणजे नदीच्या रोटीबेटी व्यवहार कॉमन आहे, रोटीबेटी व्यवहार आजही होतो. पण समजा आता मी कुणबी तर पत्नी मराठा असं एकदम ही भेसळ झालेली आहे. त्याच्यामुळं कुणबी आणि मराठा हा जो म्हणजे वेगवेगळे आहे की एक आहे, याच्यावरून आपल्या सरळ विदर्भाचा अभ्यास केल्यानं लक्षात येईल की कुणबी आणि मराठा एकच आहे. कारण की रोटीबेटी व्यवहार यांच्यात आजही होतो आणि होत आहे. आणि समजा आता या महाराष्ट्रात 70,000 आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या. 70,000 आत्महत्या झाल्या. या आत्महत्यामध्ये 80% आत्महत्या या विदर्भातल्या होत्या. आणि या विदर्भातल्या 80% आत्महत्यामधील जास्तीत जास्त कोणता शेतकरी मेला असेल तर तो मराठा मेला, तो कुणबी मेला. यामध्ये जवळपास 90% जो शेतकरी आहे विदर्भातला हा कुणबी मराठा समाजातून आलेला आहे. याचं कारण काय असेल, म्हणजे जो मराठा एकेकाळी शूर सरदार होता तर त्याच्यावर आज मरण्याची का पाळी येत आहे याचा विचार सरकारनं करायला हवा. कारण की 200-300 एकरीचा जमिनीचा इजारा होता पहिले आमच्या इकडे लोकांकडे. तो कालांतराने सिलिंगमध्ये आमच्या इकडल्या जमिनी सरकारने जप्त करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर सिंचनाची व्यवस्था विदर्भात नाही आहे, महत्त्वाचा मुद्दा. जमिनी लहान झाल्या, हिस्से पडत गेले, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आणि त्याच्यासमोर मग पर्याय उरला नाही. आज तो मरतोय, तो कुणबी मराठा मरतो. या विदर्भात तो शेतकरी मरतो, तो सुद्धा मराठा आहे. याचासुद्धा शासनाने म्हणजे विदर्भाच्या बाबतीत एक दुजेभावाची भूमिका दिलेली आहे. आणि याचा फटका सर्वात जास्त कोणाला बसत असेल तर मराठा समाजाला बसत आहे. अमित, तू मराठवाड्यातून येतोस, मला भैया तू मराठवाड्यातून येतोस, मला तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मराठवाड्यामध्ये निजामाने वेगळीच कोंडी करून ठेवलेली आहे. तिथं जे विदर्भाप्रमाणे जे कुणबी आहेत त्यांना सरसकट मराठा म्हटलेलं आहे, त्यामुळं त्यांना ओबीसीचा न्याय गेले 25 वर्ष मिळत नाही आहे, अशी परिस्थिती आहे मराठवाड्यात. मराठवाड्यातल्या मराठ्यांची तर सगळीकडूनच कोंडी झालेली आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1920च्या अगोदरचे दाखले कुणबी म्हणून मिळतात. पण मराठवाड्यामध्ये निजामाचं सरकार असल्यामुळे त्यांनी मराठ्यांच्या नोंदी मराठा अशा ठेवल्या होत्या. त्यामुळे कुणबी म्हणून अशा नोंदी भेटत नाहीत. तर त्यांना आरक्षण वगैरे हे म्हणजे किती जरी पाठीमागे गेलं तरी आरक्षणाच्या सुविधा भेटत नाही. आणि मराठवाड्यात कसं आहे, आता 4 ते 5 वर्ष दुष्काळ होता. कोणतेही डॅम, आता जे मोठं आमचं पैठणचं तळं आहे ते धरण जायकवाडी ते पण भरलेलं नाही, किंवा छोटे छोटे बंधारे ते 2-3 वर्ष असेच कोरडे आहेत. म्हणजे पाणी नाही, म्हणजे वरुण राजाची बी साथ नाही आणि सरकारची बी साथ नाही. आणि उलट त्याच्यामध्ये मराठा पिसल्या जातो आहे. आणि म्हणजे निजामाचं ते सरकार असल्यामुळे आम्हाला ती काही फॅसिलिटी मिळवता आली नाही. ठीक आहे विशाल, तुला काही या मुद्द्यावर बोलायचं? ॲक्च्युली मराठवाडा हा सगळ्यात उशिरा स्वतंत्र झालेला आहे. मराठवाड्याचं महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण फार उशिरा झालेलं आहे. आणि मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे तो कालेलकर आयोगाप्रमाणे हा ऑलरेडी ओबीसीमध्ये होता. ज्यावेळेला मराठवाड्याचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्यात आला त्यावेळेला मराठवाड्यासोबत महाराष्ट्राचा एक करार झाला होता की मराठवाड्यामधल्या सगळ्या व्यक्तींचे फंडामेंटल राईट्स आम्ही प्रोटेक्ट करू. जे
निजाम स्टेटमध्ये जे म्हणजे ज्याही जाती किंवा जेही लोक असतील त्यांचे जे राईट्स असतील ते महाराष्ट्रामध्ये प्रोटेक्ट केले जातील. परंतु मराठवाड्याच्या नेत्यांनी दुर्दैवानं मराठा समाज हा ओबीसीमध्ये होता निजाम स्टेटमध्ये. ज्यावेळेला तो महाराष्ट्रामध्ये आला तो त्यावेळेला ओबीसीमध्ये इन्क्लूड करावा अशी मागणी केली नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांचा प्रश्न वेगळा आहे. एका आयोगानं मराठवाड्यातले मराठे हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा पद्धतीचा अहवालसुद्धा सरकारला दिलेला आहे. त्यामुळं मराठवाड्यातला जो प्रश्न आहे तो फार वेगळा आहे. मराठवाड्यामध्ये जे आता भैया पाटलांनी सांगितलं की पाण्याच्या बाबतीमध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये कोणतेही नवीन प्रकल्प सरकारनं हाती घेतलेले नाहीत. कोणताही सिंचन प्रकल्प पूर्ण केलेला नाही. अजूनपर्यंत आम्हाला कृष्णा भीमा स्थिरीकरणचं पाणी असेल, जायकवाडीचा इतर आम्हाला पश्चिम महाराष्ट्राच्या हिश्श्याचं आमचं जे पश्चिम महाराष्ट्र पाणी लुटून नेतं आहे ते आम्हाला मिळालेलं नाही. मराठवाड्याचा प्रश्न हा फार गंभीर आहे. मराठवाडा हा आज संपूर्णतः एक मसनवाटा झालेला आहे. सगळे जे शेतकरी जिवंत आहेत ते खरंच जिवंत आहेत का असे प्रश्न आम्हाला ज्यावेळेला आम्ही गावामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला पडतात. हाच प्रश्न आहे की मराठा समाजाला सरसकट लेबल जे लावलं गेलं की हा सत्ताधारी वर्ग आहे, तर तसं नाही आहे. काळाच्या ओघात मराठा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे. तो उगीच नाही रस्त्यावरती उभा उतरलेला आहे, कारण परिस्थितीच एवढी बिकट झालेली आहे की तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे. आणि त्यात जो आपण सत्ताधारी वर्ग म्हणतो ते 160 घरांनी किंवा तुरळक आमदार खासदार आणि सरकार असं नाही. म्हणूनच इतक्या त्वेषानं सबंध समाज, कोण गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता, कोण चांगल्या कपड्यातला आहे कोण फाटका आहे याचा विचार न करता तो रस्त्यावरती उतरला आहे आणि मुंबईला आता तो बुधवारी चाल करून येतो आहे. प्रश्न खूप गंभीर आहे, तेवढाच तो किचकट आहे. त्यामुळे आपण यावरती आणखीन चर्चा करणार आहोत, पण एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा मोर्चा जो मुंबईत बुधवारी 9 ऑगस्टला निघतो आहे त्यावरती चर्चा करतो आहे. मोर्चा मुंबईत येतो आहे, देशाच्या आर्थिक राजधानीत येतो आहे. शिवानंद भानुसाहेब, 1 वर्षापूर्वी हे मोर्चे सुरू झाले. सरकारने एकूणच मोर्चाचा रेटा बघितल्यावरती, समाजाचा रेटा बघितल्यावरती मराठ्यांना काही योजना आम्ही जाहीर करतो आहोत आणि जाहीरही झाल्या काही प्रमाणात, पण अजूनही तुमचा आरोप आहे की त्या कागदावरती आहेत. सरकारनं सारथीसारखी एक संस्था आम्ही अंमलात आणू, त्याचा मोठा फायदा हा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना होईल, ती अजूनही कागदावर आहे असा आरोप केला जातो आहे. तर सरकारची इच्छाशक्ती काय दिसते? एकंदरीत हे सरकार म्हणजे बोलघेवडं आहे. म्हणजे अगोदरचं सरकार बोलतही नव्हतं आणि करतही नव्हतं. हे सरकार फक्त बोलतं. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, मराठ्यांना आरक्षण द्यायचे आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं त्या सगळ्या योजना आम्ही लागू करूत असं सांगितले. त्यापैकी अजून कागदावरच आहेत आणि त्याची अंमलबजावणी होईल असं वाटत नाही, असं चित्र सध्या तरी दिसतं. सर, सरकारनं काय केलं, राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं एक वसतिगृह निर्वाह भत्तासाठी एक योजना सुरू केली. आता त्या योजनेमध्ये त्यांनी पाचर अशी मारली की फक्त तांत्रिक शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि परत त्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आज पुण्यासारख्या, औरंगाबादसारख्या, नागपूरसारख्या शहरामध्ये आज वसतिगृहांची संख्या फार कमी आहे. पेईंग गेस्ट म्हणून तिथं राहावं लागतं आणि तांत्रिक शिक्षणासाठी आज फीज जर बघितलं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे पुण्याचं COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्या ठिकाणी मराठा समाजाच्या जर विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा म्हणलं तर 76,695 रुपये फीस आहे. आता एवढे मोठे पैशाचं ॲडमिशन घेऊन मराठा समाजाचा पोरगा गव्हर्नमेंटच्या कॉलेजला शिकू शकत नाही. प्रायव्हेटला सिम्बॉयसिसला 2,25,000 रुपये फीस आहे आणि मग इतके फीस भरायला पैसे नसल्यामुळे तंत्र शिक्षणाकडे मराठा समाजाचा विद्यार्थी जातच नाही. आमचा मराठा समाजाचा विद्यार्थी DED, BEd, BSc, BA, BCom अशा पद्धतीचे जे कोर्सेस आहेत, BCS असेल असे जे कोर्सेस आहेत अशा कोर्सला आमचा मराठा विद्यार्थी जातो. त्यामुळे या योजनेचा फायदा मराठा विद्यार्थ्यांना होतच नाही. स्मृती EBCची योजना आणली ना सरकारने तर पाठ थोपटून घेतली स्वतःची. EBC सवलतीच्या बाबत सरकारने एक निर्णय घेतला. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर झालेला तो निर्णय आहे, दबावामुळेच झालेला निर्णय आहे. 1 लाखाची मर्यादा होती EBC सवलतीसाठी, ती सरकारने 6 लाख रुपयांपर्यंत वाढवली. परंतु ही मर्यादा वाढवताना सरकार मेक कशी मारतं हे बघायचं एक ज्वलंत उदाहरण आहे. 2.5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न असेल 6 लाखापर्यंत, तिथे मात्र सवलत EBCच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर 60% जास्त मार्क्स पाहिजेत. शिवाय कुठली टर्म फेल झाली नाही पाहिजे, म्हणजे इयर डाऊन नको. कुठल्याही कारणाने
परीक्षा देऊ शकला नाही विद्यार्थी, अनुत्तीर्ण झाला तरी त्याला लाभ घेता येणार नाही. म्हणजे सरकारला नक्की न्याय द्यायचा आहे गरजूंना, की त्यांचं शोषण करायचं आहे, वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मेघ घालून त्यांना त्या संधीपासून नेहमीच डावलायचं आहे, ही भूमिका सरकारची कळायला तयार नाही. इतकं भयावह आहे. EBC सवलतीच्या बाबतीत खरं तर सरकारने सरसकट 6 लाखापर्यंत कुठल्या अटी घालायच्या नव्हत्या आणि काही अभ्यासक्रमांना ही सवलत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत म्हणजे BCS असेल, BCA असेल, अशा पद्धतीचे जे व्यावसायिक अभ्यासक्रमांचा एक झेड ग्रुप केलेला आहे, हिडन ग्रुप आहे तो. त्या ग्रुपमध्ये जेवढे अभ्यासक्रम येतात ते प्रामुख्याने अनुदानित विना अनुदानित तत्वावर जी काही महाविद्यालय वगैरे ते चालवतात, तिथे कुठेही EBC सवलतीचा फायदा दिला जात नाही. म्हणजे डंका पिटायचा, म्हणजे जेवढा गाजावाजा सरकार करतं त्याच्या नेमकं उलटं आतली परिस्थिती असते. आणि म्हणून मराठा समाज आता सरकारच्या ह्या बोलघेवडेपणावर विश्वास ठेवायला तयार नाही. चर्चा नको म्हणताय ना, त्याचं कारणच आहे सरकारने विश्वास गमावला आहे. कशावर विश्वास ठेवायचा? EBC सवलतीत अशी मेघ मारून ठेवली. प्रत्येक मागणीच्या बाबतीत असंच आहे. ते अगदी छोटंसं उदाहरण, शिवाजी महाराजांचं स्मारकाचं इथे भूमिपूजन केलं, जलपूजन केलं, 25 कोटी खर्च केला सरकारने जाहिरातींवर आणि पुढे स्मारकाचं काम सुरूच नाही. प्रत्येक योजनेचं तसंच आहे. ही EBC सवलतीची जी योजना आहे ना, ही एकतर फक्त मराठा समाजासाठी नाही, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी आहे. म्हणजे सर्वांना जिचा लाभ होणार आहे. आणि शिक्षणासारख्या इथल्या या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा, याच्यासाठीची ती सवलत आहे. मग त्या सवलतीत एवढ्या अटी आणि एवढे निकष लावायचं काय कारण आहे? तुम्ही बघितलं तर बायोमेट्रिक हजेरी मागतंय सरकार, विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी मागतंय, गुणांची अट आहे, आणखी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अटी घातलेल्या आहेत की पूर्वी 1 लाखाच्या मर्यादेत जेवढा लाभ होत होता किंवा जेवढा पैसा सरकारला त्या सवलतीसाठी खर्च करावा लागत असेल, आता 6 लाखाची मर्यादा करून सुद्धा तेवढी वाढून सुद्धा तेवढा खर्च करावा लागला मुलांना. अशी परिस्थिती आहे. आमचं म्हणणं असं आहे, EBC सवलत ही जी शाहू महाराज प्रतिपूर्ती योजना नावाने सरकारने जी जाहीर केलेली योजना आहे, ही योजना SC STच्या विद्यार्थ्यांना जशा सर्व सवलती आहेत, मग त्याच्यात वसतिगृहाच्या असतील, परीक्षा शुल्क असेल, ट्युशन फी असेल, शैक्षणिक शुल्क असेल, निर्वाह भत्ता असेल, अगदी परीक्षा संपल्यानंतर गावाकडे जाण्या येण्यासाठीचा प्रवास भत्ता असेल, अनेक प्रकारचे भत्ते SC STच्या मुलांना मिळतात, सवलती मिळतात. त्याच पद्धतीच्या, कारण शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आहे इथल्या प्रत्येक नागरिकाचा. आणि म्हणून राहिला होता. हां बोल सर. यांनी जे सांगितलं त्याचा पुरावा असा आहे की संसदेमध्ये स्मृती इराणींना एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा किती रिकाम्या आहेत, तर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये 1,35,000 जागा दरवर्षी भरल्या जातात. या वर्षीचा आकडा आहे 70,953 जागा रिक्त आहेत. 70,953 जागा या रिक्त आहेत. आणि गांभीर्याची बाब म्हणजे अशी आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT हे एक जागतिक दर्जाचं इन्स्टिट्यूट आहे. अशाही इन्स्टिट्यूटमधल्या साधारणतः 1,500 जागा आता रिक्त राहिलेल्या आहेत. याचा मराठा समाजाशी काय संबंध आहे? याचा मराठा समाजाशी हा संबंध आहे की मराठा समाजाचे लेकरं आज गुराढोराच्या मागे आहेत. का? तर आज आमची आर्थिक परिस्थिती नाही. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं तर शासनाचे कॉलेज रिकामे पडलेले आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत. हा प्रश्न आमच्या मराठा समाजाच्या संबंधितला आहे. आमची आर्थिक कुवत नाही. आमचं म्हणणं हे की जर तुम्ही आरक्षण देऊ शकत नसाल तर आमच्या पोरांना तुम्ही शिक्षण फुकट करा. तुम्ही आम्हाला शिक्षणापासून का वंचित ठेवताय? जर आमची पिढी जर शिकली नाही तर मग आम्हाला बंदुका उचलल्याशिवाय काय पर्याय? ठीक आहे. एवढी टोकाची भूमिका आत्ताच घेण्याची गरज नाही आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी ॲडव्होकेट स्वाती नखाते हिच्याकडे जाणार आहे, कारण ती मराठा समाजाच्या मुलींमध्ये काम करते, अनेकांना ती सल्ला देते. नेमकं तिचा अनुभव काय आलेला आहे वर्षभरात जेव्हापासून हे मराठे मूकक्रांती मोर्चे सुरू झाले, तो मी तिला विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातो आहे औरंगाबादला ॲडव्होकेट स्वाती नखाते हिच्याकडं. स्वाती, तू या मराठा मोर्चांच्या दरम्यान गेल्या वर्षभरात मराठा समाजाच्या मुलींशी, स्त्रियांशी सातत्यानं संपर्क ठेवून आहेस. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तू त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते आहे.
खरंच ही जी धग या मराठा समाजाच्या तरुण मुलामुलींमध्ये दिसते आहे, खास करून पुरुषांमध्ये दिसते आहे, तसंच आरक्षणाचा मुद्दा घेऊन किंवा एकूणच आर्थिक दुर्बलता असेल, सामाजिक मागासलेपण असेल, याला घेऊन स्त्रियांमध्येही अशी धग दिसते का? सर, मला तुम्ही जो प्रश्न विचारला ना, मला तो अत्यंत आवडला, कारण हे मीडियाकडनं पूर्ण महाराष्ट्राला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आरक्षणासारखा मुद्दा असेल, सगळा मराठा समाज त्यासाठी लढतोय. पण आता जी लातूरला घटना झाली, मराठा समाजातल्या मुलीनं हुंड्यामुळे आत्महत्या केली, म्हणजे कुठंतरी वाईट रूढी परंपरा अशा समाजाला, मराठा समाजाला म्हणूनच नाहीत, हुंडा हे जे प्रमाण आहे ना, कमी जास्त प्रमाणात इथं जाती धर्मामध्ये दिसतंय. पण स्पेशली जर का मराठ्यांचा विचार केला तर इथं आपल्याकडे इतकं मागासलेपण आहे आर्थिक, आणि लग्नाच्या वेळेसच एवढे 5-5, 10-10 लाख रुपये देऊन जर का तरुणांवरती अन्याय होत असेल, तर कुठंतरी आपण एक मराठा आहेत आणि मराठा समाजातल्या लेकरांचे जीव वाचवायचे असतील तर आपल्याला ग्राउंड लेवलवर जाऊन काम करावं लागेल. तुम्ही मला जसा प्रश्न विचारला की मराठा समाजातल्या मुलामुलींकडे जाऊन तुम्ही चर्चा करता किंवा त्यांच्याशी तुम्ही प्रबोधन करता, तर निर्बंध यात्रेच्या म्हणजे माध्यमातून अक्का फाउंडेशन जे त्याची मार्गदर्शक आहे मी, त्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन काम केलं ना, तेव्हा हे कळालं की 1000 पुरुषांमागे जर का 800 मुली असतील, म्हणजे 200 नवरदेवांच्या बायका जन्माला आल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जर का आपल्याला महिलांचं संरक्षण करायचं असेल तर पुनर्विवाह करावा लागेल, दारूबंदी सगळ्या समाजातून आपल्याला कमी करावी लागेल, बंद करावी लागेल. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या, बघा ना सर, आपण बघतो स्त्री भ्रूण हत्येतनं मुलगी वाचवायची आणि हुंड्यासारख्या वाईट रूढी परंपरांमध्ये ती गमवायची, मग कसं जमणार? म्हणजे 21 वर्ष कशाला वाढवायचं, 18 वर्ष कशाला वाढवायचं मुलीला? आणि जर का वाईट रूढी परंपरातनं आपल्याला सगळ्यांना बाहेर काढायचं असेल तर छोट्या छोट्या विषयांवरती काम करावं लागेल. आणि जर तसं तुम्ही विचारलं की 1 वर्षाचा अनुभव, तर म्हणजे पॅनलवर तसे सगळे मान्यवर बसलेले आहेत, ते सगळ्या मिटिंगला असतात, मला कुणी बोलवलं नाही तरी मी मिटिंगला असते. पण एक रिअल कंडिशन मी सांगते, त्यांनाही ती पटण्यायोग्यच आहे. मीच नाही, ही मराठा क्रांती मूक मोर्चाच्या चर्चेला जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मनातलं मी बोलते. तुम्ही चर्चेला गेलात, त्यांना काही घेणं नाही, महिला येऊ न येऊ, पण आता परिस्थिती एवढी वेगळी झाली आहे की पुरुषांनी बोलवलं नाही तरी मराठा समाजातल्या स्त्रिया ह्या मिटिंगला जात आहे, मराठा क्रांती मोर्चामध्ये त्या सामील होत आहे आणि त्या स्वतः आवाज उठवत आहे. आणि एक खूप चांगलं झालं सर की जेव्हा एखादी स्त्री कुठेतरी येते ना, नावाचा कधीच कुणाचा उल्लेख होत नाही, म्हणजे माझा होत नाही अशातली गोष्ट नाही, महिलांच्या नावांचा उल्लेखच होत नाही. तुम्ही मिटिंगला जा, तुम्ही संयोजन करा, आयोजन करा, काही होत नाही. नावासाठी करणाऱ्यांपैकी मी किंवा मराठा मिटिंग मध्ये येणाऱ्या महिला नाहीत, आम्ही नावासाठी करणारे नाही तर ग्राउंड लेवलला करून दाखवणाऱ्या लोकांपैकी आहोत. काही लोक असे असतात की त्यांना असं वाटतं की चला 1-2 कामाला येतील आणि नंतर काही हे येणार नाहीत. पण सर, मराठा क्रांती मूक मोर्चा महामोर्चा मुंबईमध्ये तुम्ही स्वतः तुम भी देखो आंखों से हम भी आएंगे लाखों से, आणि महिलांची संख्या ही तितकी जास्त असणार आहे की मी तर म्हणते सर, हा मराठा क्रांती मूक मोर्चा, महिलांचा मूक मोर्चा हा अख्ख्या महाराष्ट्राला दिसून येईल. ठीक आहे स्वाती, तुझ्या निमित्तानं सुद्धा मराठा समाजातली तरुण पिढी आणि त्यातल्या त्यात मुली कशा आहेत हे सर्व समाजाला दिसतंय. त्यामुळे तू जी खंत व्यक्त करते ती इथून पुढे असंच राहील, असं होणार नाही, आशावाद पाहिजे, चांगलं होईल. ठीक आहे. आपल्यासोबत भैया पाटील आहे. भैया, तिनं काही मुद्दे छेडलेले आहेत स्वातीने. तिने सुद्धा म्हटलं की आरक्षण हा मुद्दा आहेच, पण इतरही असे अनेक विषय आहेत, अशा मागण्या आहेत की ज्या सरकारनं ॲड्रेस केल्या पाहिजे, सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे, असं समाजाचा प्रतिनिधी म्हणून तुला वाटतंय? नक्कीच. आणि मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, म्हणजे जातीसाठी नाही, म्हणजे मराठा आरक्षण आणि अशा 1-2 मागण्या आहेत की थेट ज्या जातीशी संबंधित आहेत, पण इतर ज्या काही मागण्या आहेत त्या सर्वसमावेशक मागण्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील, हे प्रश्न हे सर्वांचेच आहेत आणि त्याचा जो आवाज उठवतोय तो मराठा समाज उठवतोय. आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आता एक तीव्रतेने सरकारने काहीतरी करायची आवश्यकता आहे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं होतं की 500 विद्यार्थ्यांचं एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते उभारू बोलले होते. पण अजून कोणतीही म्हणजे कागदाच्या पुढे कोणतीही गोष्ट झालेली नाही. असेच प्रश्न ते प्रलंबित राहिलेले आहेत. म्हणजे सारथीसारखी एक खूप छान सुंदर संस्था ते डेव्हलप करू बोलत आहेत, पण तिचंही 6 महिन्यामध्ये काहीच झालेलं नाही. म्हणजे नुसत्याच घोषणा करतायत आणि त्या पुढे त्याचं काही होत नाही. यामुळे एक मराठा समाजामध्ये सरकार विरोधात एक रोष तयार होतोय. ठीक आहे, योजना आश्वासनं खूप सांगून झालेला आहे. आता त्याचा जाब हा सर्वच समाजांकडून विचारला जातो आहे. केवळ मराठा समाजच नाही,
भाजप सरकारला 3.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता आश्वासनं देऊन झालेलं आहे, योजना कागदावरच आहेत म्हणून उत्तरं द्यायची आहेत आणि सर्व समाजांचे प्रश्न आवासून उभे आहेत. डेडलाईन ही प्रत्येकाचीच गाठायची आहे. त्यामुळं सरकारला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ही चर्चा आपण अशीच कायम ठेवणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मराठा मोर्चाचा आत्मा हा खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण हाच आहे. जरी त्याला कोपर्डीच्या घटनेची किनार असली आणि तिथून त्या मोर्चांना सुरुवात झाली असली, एक भावनिक आवाहन या मोर्चातून कोपर्डीच्या घटनेला घेऊन केलं गेलं असलं, तरी मराठा आरक्षण हा त्याचा कोअर पॉईंट किंवा ज्याला म्हणूया आत्मा हा राहिलेला आहे. त्यामुळे येऊन जाऊन गाडी ही आरक्षणावरती येते. जरी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा हायकोर्टात असला तरीसुद्धा सरकारकडं आरक्षण जर का द्यायचं असेल तर काही रोडमॅप आहे असं आतापर्यंतच्या 1 वर्षाच्या वाटचालीत दिसलेलं नाही. मुळात अशीच जी कसं आहे की कुणाला काय वाटतं, काय आहे, ह्याच्यापेक्षा वास्तव काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. हा देश भारतीय राज्यघटनेवर चालतो, संविधानावर चालतो. आपण जर विचार केला कालेलकर आयोगापासून बापट आयोग आणि अलीकडे आता हा मसेपचा आयोग इथपर्यंत जर विचार केला तर मला एकच सांगायचं, कारण विस्तारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बापट आयोगाचा जर आपण विचार केला तर बापट आयोगामध्ये जे 6 सदस्य आणि बापट 7वे असं होतं आणि त्याचवेळी बापट आयोगामध्येच आरक्षण मिळालेलं आहे. पण झालं असं की भामरे साहेब जे धुळ्याचे आहेत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अगदी 2-3 महिने शेवटी ज्याची नियुक्ती करता येत नाही, बेकायदेशीर कसबे सरांची नियुक्ती केली गेली. अनुराधा भोईटेचा अहवाल पॉझिटिव्ह असताना त्या मतदानाच्या दिवशी अमेरिकेला गेलेल्या होत्या. त्यावेळी 4 एकीकडे 2 अशा पद्धतीचा अहवाल तो आलेलाच आहे. म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे OBC-मधून मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. मराठवाड्यामध्ये फिरत असताना देशपांडे सारखे म्हणून जो वेटो पॉवर होता तो का नाकारतोय आपण? मुळात अहवाल काय आलेला आहे, जे सगळ्या सदस्यांचा प्रत्येकाचा अहवाल काय, मग मतदान तुम्ही कशासाठी घेतलं? मतदान घेत असताना तुम्ही भांबरे गेलेत गृहीत धरलं नाही, 3 महिन्यापूर्वी आलेले कसबे सरांचं तुम्ही गृहीत धरता आणि तिकडे अनुराधा भोईटे अमेरिकेला गेलेले आहेत, त्या 100% पॉझिटिव्ह म्हणतात आणि देशपांडे सारखे सदस्य लातूरमध्ये मुख्यमंत्र्याच्या गावात जाऊन सांगतात एवढे हालाकीची परिस्थिती मराठा समाजाची आहे. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा अशा पद्धतीचं नमूद त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जवळपास 80%च नाही तर 100% बापट आयोगामध्येच, म्हणजे बापट आयोग आज जर विधिमंडळासमोर ठेवला किंवा कॅबिनेटसमोर त्या पद्धतीने जर पुढे गेलो तर या आयोगाची गरजसुद्धा नाही, द्यायचं असेल तर मिळू शकतो. पण आता हायकोर्टानं सुद्धा आयोगाचा अहवाल किंवा अभिप्राय मागितलेला आहेच ना. सर, हायकोर्टानं जे स्टे ऑर्डर दिलेली आहे ती ESBC ही जी कॅटेगरी तयार केली त्या कॅटेगरीमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाला इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टे देताना त्यांनी एक इश्यू क्रिएट केलेला आहे की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे का, असेल तर 50%ची जी मर्यादा उल्लंघन झालेली आहे त्याच्यासाठी काही एक्सेप्शनल केस आहे का. या ठिकाणी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सरकारला अजून 2 अल्टरनेटिव्ह आहेत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. एक म्हणजे आहे त्या OBC एक्झिस्टिंग कोट्यामध्ये मराठ्यांना समावेश केला जाऊ शकतो, ते मसे आयोगांकडून ते अहवाल घेऊ शकतात. परत दुसरी एक गोष्ट अशी की आहे त्या OBC मधला जो 27% जो कोटा आहे तो वाढवून मराठ्यांसाठी एक वेगळी कॅटेगरी त्याच्यामध्ये केली जाऊ शकते. आणि तिसरा पर्याय असा आहे की हे जो आता जे आरक्षण दिलेलं आहे ESBC मधलं त्याचमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण जर सरकारनं सिद्ध केलं तर तेही टिकू शकतं. एक मिनिट सर, पण सरकारनं मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट केली की 57 मोर्चे झाले आणि या मोर्चांचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये झाला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यावरून आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येते, आता मराठा समाजाला समजलंय की ह्या सरकारची मानसिकता मराठ्यांच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे आता मराठ्यांच्या शिवाय राज्य चालू शकतं. होऊन गेल्या, सगळा फायदा भाजपला झाला, सत्ताधाऱ्यांना होऊन गेल्या, पण आता होणार नाही कशावरून? आरक्षणाचा जो प्रश्न उच्च न्यायालयात जरी असला तरी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न, मध्ये काही स्पेस असते, जागा असते काम करण्यासाठी. सरकारने या विषयाला गती देणं गरजेचं आहे. आयोग, आता जो आयोग नेमला सरकारने मसे आयोग, या आयोगाला कुठलं पाठबळच नाही, कार्यालयीन यंत्रणा नाही, कुठल्याही सोयी सुविधा नाही. काम कसं करणार आयोग? सरकारला अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी सरकारने काम पाठबळ दिलं, तरतुदी केल्या,
तर त्या प्रलंबित विषयांना वेग देता येऊ शकतो. इथे सरकारने ते करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने आरक्षणाचा विषय कोर्टात आहे, याचं भांडवल न करता, याचा फक्त फायदा न घेता सरकारने मराठा समाजातले जे काही वंचित गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा मार्ग इतर EBC सवलत जी मागाशी आम्ही म्हणालो की EBC सवलत ही प्रतिपूर्ती योजनेतून शिष्यवृत्ती योजनेत परावर्तित करावी आणि SC STच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे सवलती आहेत त्याप्रमाणे EBC सवलत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या सवलती जशाच्या तशा लागू केल्या तर निदान शिक्षणाचा मार्ग तरी मराठा समाजातल्या आणि EBC धारक विद्यार्थ्यांचा सुटू शकेल आणि एक मोठं काम होईल. पण सरकार तेही करायला तयार नाही. सारथीचं जे सांगायचं राहिलेलं आहे माझं की सारथीचा निर्णय जानेवारी 2017 सरकारने घेतला, त्याचा प्रत्यक्ष आदेश निघायला जुलै 2017. म्हणजे सरकार नक्की कोणत्या गतीने काम करतंय? गुड गव्हर्नन्स म्हणजे काय ही डेफिनेशन, ही व्याख्याच आता बदलते आणि हे अतिशय भयावह आहे. शब्दात कसं वर्णन करायचं सरकारच्या गतीचं तेच कळायला. ट्रान्सपरंट गव्हर्नन्स म्हणते आहे, म्हणजे इतकं ट्रान्सपरंट की आरपार काहीच दिसत नाही आहे. भैया याच मुद्द्यावरती मी येतोय. भैया, मराठा आरक्षण लागू करावं, लागू व्हावं हे प्रत्येकाला वाटतंय. मराठा तरुण तर आगतिक झालेला आहे, पिढ्यानपिढ्या त्यात गेल्या. म्हणजे तुझ्यासारखा ज्याला त्याचा फायदा मिळाला नाही त्याला तर आतून वाटतंच आहे की माझ्या लहान भावाला तरी त्याचा फायदा मिळावा. पण एखादी गोष्ट जेव्हा न्यायालयात अडकते तेव्हा सरकारचा नाईलाज होत नाही का? सरकारचा नाईलाज होत नाही असं नाही आहे. सरकारला काही गोष्टी करायच्याच नाहीत. म्हणजे आरक्षणाच्या अगोदर म्हणजे मराठा समाजाला काहीतरी सोयी सुविधा द्यायच्या असतील तर त्यांना हॉस्टेल्स, त्यांना शिष्यवृत्ती, मुलांचे जे काही प्रश्न आहेत शिक्षणाचे ते सोडून सरकार समाजासाठी काहीतरी करू शकतं. पण सरकारला फक्त दाखवायचं की एक कोर्टामध्ये आम्ही काही करू शकत नाही. फक्त त्यांना म्हणजे मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं? मुळात असं आहे की न्यायालय काही या देशाचा मालक नाही आहे. मुळात एखादा शिक्षक प्राध्यापक ज्यावेळी तो पेपर तपासतो तर तो पेपरचा तो मालक नसतो. म्हणजे इकडे थोडक्यात त्या पेपरमध्ये काय आहे त्याचं व्हॅल्युएशन तो करत असतो. तसं भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे, संसदेमध्ये काय कायदे झालेले आहेत, विधिमंडळात काय कायदे आहेत, ते योग्य का अयोग्य हे सांगण्याचा अधिकार कोर्टाचा आहे. मुळात तसा कायदा करता येतो. राज्य मागासवर्गीय आयोगाने जर तशा शिफारशी केल्या असतील तर OBC समावेश करून टाकायचा. उद्या कोर्टात ते अडकणार नाही. मुस्लिम समाजाच्या बाबतीत 5% आरक्षण हे शिक्षणामध्ये देऊ केलं, ते ग्राह्य धरलं आणि तुम्ही अंमलबजावणी करा हे राज्य सरकारला सांगितलं. पण राज्य सरकार ते ऐकायला तयार नाही आहे. कोर्टाच्या, हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान करते आणि मुस्लिमांना जे कोर्ट द्यायला सांगताय ते नाकारताय आणि मराठा समाज म्हणताय की आम्हाला त्याही पलीकडे जाऊन द्या. आपल्यासोबत अमित आहे. अमित, शेवटी मी तुझ्याकडे येतोय. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण सत्ताधारी वर्ग म्हणतो त्यामध्ये मराठा समाजाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि सरकार येतं, मी असं मानतो. तर या गेल्या वर्षभरात हा जो सत्ताधारी वर्ग आहे याचा मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुरावामध्ये तुम्हाला किती मदत झाली? म्हणायचं म्हटलं तर त्याच्यात निराशा आहे. या जे मागण्या आहे, कारण की जवळपास 147 आपले मराठा समाजाचे आमदार विधानसभेत आहे. असे सुद्धा मेसेज येतात की स्वतः मराठा समाज स्वतःची सत्ता महाराष्ट्रात स्थापन करू शकतो, एवढे आमदार, एवढं संख्याबळ मराठा समाजाचं आहे. परंतु विधानसभेत एवढे संख्याबळ असताना, सर्व काही असताना आपला मराठा समाजाला जे आरक्षण समजा कोर्टात एक विषय आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर विषय अजून तडीस हे आमदार लोक नेऊ शकले नाही किंवा खासदार जे सत्ताधारी नेऊ शकले नाही आहे. त्याच्यामुळं युवकामध्ये प्रचंड असंतोष आहे या सत्ताधारी लोकांच्या. ठीक आहे, अस्वस्थता आहे आणि अधिवेशन चाललेलं आहे ना, अधिवेशन सुरू आहे म्हणूनच 9 ऑगस्टला हा मोर्चा धडकतोय. आमचं तेच म्हणणं आहे की आमदारांनी बाहेर काय करतात हे दाखवण्याच्या ऐवजी त्यांना अधिकार आहे हाऊसमध्ये मराठा समाजाचे प्रश्न उचलण्याचा. विधिमंडळात ते बोलले पाहिजे, त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की आम्ही समाजाच्या प्रश्नांवर कसं लढतोय. आता मराठा समाज जागा होतोय, जागा झाला आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येचे मोर्चे निघालेत. आणि जर आता कोणत्याही मराठा समाजाच्या आमदारांनी
आणि किंवा जे आमदार मराठा समाजाच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आता मराठा समाजाच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर मराठा आता पुढील काळात मतपेटीच्या माध्यमातून आपल्या मताच्या ताकदीच्या माध्यमातून या आमदारांना धडा शिकवला, स्वजाती आमदारांना धडा शिकवायलाही मागे हटणार नाही अशी परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे. ॲडव्होकेट स्वाती नखाते तुझ्याकडे येतो, कारण तू पुन्हा म्हणाल नको की मला तुम्ही बोलू दिलं नाही आणि पुन्हा हेच की मराठा समाजामध्ये स्त्रियांचा आवाज दाबला जातो. असं काही नाही, शेवटी तूच बोल, तुझ्याच बोलण्याने आपण सांगता करूया. माझ्याकडे आला त्याबद्दल. आणि सर तुम्ही मला खंत विचारली होती, ती खंत राहायची सांगून गेली. ती खंत अशी की लोक खूप टोमणे मारतात मराठा क्रांती मूक मोर्चा निघाल्यानंतर, की मला म्हणा किंवा पॅनलवर बसलेल्या दिग्गजांना म्हणा किंवा मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्यांना, काय पडलं मराठ्यांच्या पदरात, काही नाही मिळालं तुम्हाला, कशाला काढतात मोर्चे काढून काय करणार तुम्ही? अहो आतापर्यंत ना भूत ना भविष्य मराठा समाजामध्ये जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया निर्माण झाली आहे ना, हे मराठा क्रांती मोर्चानं मिळवलंय. आणि 9 ऑगस्ट नंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदरात शासन झुकून टाकल याची शाश्वती देते. आणि दुसरी गोष्ट जर का आम्हाला मुंबईला आता 58 म्हणजे 58 नंबरचा मोर्चा काढल्यानंतर जर का काही मिळालं नाही ना, डायरेक्ट बोल का ठोक मोर्चा आम्ही दिल्लीला काढायला सुद्धा मागं पुढं म्हणजे विचार करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं चलो दिल्ली करण्याची पण तयारी आहे आणि त्यात मराठा समाजाच्या मुली ह्या अग्रेसर असणार आहेत असंच तुझं म्हणणं आहे. आपण इथंच थांबूया. खरंच हा उद्रेक आहे, ही अस्वस्थता आहे आणि कुठेतरी समाजाच्या नव्या पिढीविषयीची ही काळजी आहे आणि त्यातूनच समाजाच्या सर्व स्तरातले लोक हे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मराठा समाजाच्या मोर्चांनी नवे उच्चांक गाठलेले आहेत आणि तो देशाच्या आर्थिक राजधानीत बुधवारी 9 ऑगस्टला येतोय, धडकतोय. त्यामुळं आता राज्य सरकार नेमकी मराठा समाजाच्या प्रश्नांची कशी दखल घेतं हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला आजचा सवाल बघा. मुंबई मोर्चातून मराठा समाज सत्ताधारी वर्गाला शेवटचा इशारा देतोय का? 75% लोक म्हणतायत होय, मुंबई मूकक्रांती मोर्चातून मराठा समाज सत्ताधारी वर्गाला शेवटचा इशारा देतोय. आता सरकारनं सुद्धा त्यांच्या परीनं या मोर्चाची दखल घेऊन प्रतिसाद दिला पाहिजे अशी माफक अपेक्षा हा मराठा समाज व्यक्त करतोय. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर